Hello students, welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad Age Coaching Classes Wash. आपण केमिकल थर्मोडायनामिक्स क्लास 12 मधला केमिस्ट्री पार्ट 1 चा टॉपिक पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण काल लेक्चर नंबर 24 मध्ये पाहिलेला आहे. व्हॉट इज द स्पॉन्टेनियस और इरिव्हर्सिबल रिएक्शन आणि एनर्जी अँड स्पॉन्टॅनिटी. मग याच्यामधली एक गोष्ट सांगतो पहा कालच्या लेक्चर मधली. समजा तुमच्याकडे एनर्जी एक आहे आणि दुसरी आहे तुमच्याकडे स्टॅबिलिटी. If energy are increases, their stability is also decreases. जर एनर्जी वाढत असेल तर त्या मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी काय होते, कमी होते. इफ एनर्जी आर डिक्रीजेस देअर स्टॅबिलिटी इज ऑल्सो इन्क्रीजेस. आणि ज्यावेळेस एनर्जी कमी होते त्यावेळेस त्याची स्टॅबिलिटी वाढलेली असते. मग एनर्जी कमी होते म्हणजे ती रिएक्शन काय असते, एक्झोथर्मिक रिएक्शन असते. मग एक्झोथर्मिक रिएक्शन आहे म्हणजे हीट एनर्जी त्याच्यामधून इव्हॉल्व होत असते. मीन्स ऑल द एक्झोथर्मिक रिएक्शन्स आर स्पॉन्टॅनियस. की सर्वच एक्झोथर्मिक रिएक्शन ह्या स्पॉन्टॅनियस असू शकतात, की आपल्याला कालच्या एक्झाम्पलवरून माहिती झालेलं होतं. बट मोस्ट ऑफ द रिएक्शन्स आर एंडोथर्मिक. की बऱ्याचशा रिएक्शन ह्या एंडोथर्मिक होत्या असं मी सांगितलं होतं. मीन्स मोस्ट ऑफ द एंडोथर्मिक रिएक्शन इज ऑल्सो स्पॉन्टॅनियस. की सर्वच एक्झोथर्मिक रिएक्शन या स्पॉन्टॅनियस असू शकतात किंवा सर्वच एंडोथर्मिक रिएक्शन या स्पॉन्टॅनियस असू शकतात. हे आपल्याला प्रॅक्टिकली आयडेंटिफाय करता येत नाही. मग त्याच्यासाठी आपण एक नवीन टायटल यूज करणार आहोत आणि तो आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरचं नाव आहे आपलं एंट्रॉपी. की एंट्रॉपी एक स्टेट फंक्शन आहे आणि त्याच्या आधारे आपण एखाद्या सिस्टमची किंवा केमिकल रिएक्शनची स्पॉन्टॅनिटी ओळखू शकतो. पण कालच्या लेक्चरमध्ये आपण काय कम्पेअर केलं की एक्झोथर्मिक रिएक्शन जर असेल तर ती स्पॉन्टॅनियस असू शकते आणि एंडोथर्मिक रिएक्शन जरी असेल तर ती स्पॉन्टॅनियस असू शकते. मला वाटतं काल आपण एक न्यूट्रलायझेशनचं एक्झाम्पल घेतलं होतं पहा. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय होतं, स्ट्रॉंग बेस प्लस स्ट्रॉंग ऍसिड टू गिव्स साल्ट प्लस वॉटर. अशा प्रकारची एक एक्झाम्पल दिली तुम्हाला न्यूट्रलायझेशनची. याला काय म्हणायचं, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. याच्यामध्ये स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन जर पाहिली तर -57 किलो जूल पर मोल एवढी सांगितली होती. मायनस साइन आहे म्हणजे ही रिएक्शन काय असणार आहे, एक्झोथर्मिक आहे. म्हणजे स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड जर आपण मिक्स केला तर त्याच्यापासून साल्ट प्लस वॉटर तयार होतो आणि याच्यामधून हीट एनर्जी रिलीज होत असते. म्हणजे दिलेली रिएक्शन ही एक्झोथर्मिक आहे अँड इट इज अ स्पॉन्टॅनियस. आणि तीच कशी आहे तुमची, स्पॉन्टॅनियस आहे. बिकॉज इट इज स्पॉन्टॅनियस. कशामुळे स्पॉन्टॅनियस असू शकते, बिकॉज इफ NaCl आर डिझॉल्व्ड इन वॉटर देयर इज नो फॉर्मेशन ऑफ NaOH और HCl. की रिव्हर्स रिएक्शन होत नाही, असं कधीच होत नाही की पाण्यामध्ये मीठ मिक्स केल्यानंतर HCl आणि बेस तयार होत. म्हणून ही रिएक्शन कशी आहे, स्पॉन्टॅनियस आहे. त्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल सांगितलं होतं, आईस इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड वॉटर. आईस इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड वॉटर. इट इज ऑल्सो एंडोथर्मिक रिएक्शन आणि याच्यासाठी डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे, 6 किलो जूल पर मोल. मग आईसचं कन्व्हर्जन ज्यावेळेस लिक्विड वॉटरमध्ये होतं त्यावेळेस आईस हा हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. म्हणजे ही रिएक्शन काय असणार आहे, एंडोथर्मिक रिएक्शन आहे. बट इट इज अ स्पॉन्टॅनियस. आणि ती देखील कशी आहे, स्पॉन्टॅनियस आहे. मी काल सांगितलं होतं. कशामुळे की लिक्विड वॉटरचं फर्दर कन्व्हर्जन आईसमध्ये होत नाही. ज्यावेळेस आपण त्याला फ्रीजमध्ये हिटिंग करू, कूलिंग करू, त्यावेळेसच त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, आईसमध्ये होतं. म्हणजे ही रिव्हर्स प्रोसेस होत नाही म्हणून ही स्पॉन्टॅनियस आहे. आणि तो काय करतो, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. मीन्स इट इज एंडोथर्मिक अँड स्पॉन्टॅनियस. त्यानंतर NaCl आहे. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं तर ॲक्विस NaCl तयार होईल. ही देखील एंडोथर्मिक रिएक्शन आहे आणि स्पॉन्टॅनियस आहे. त्याच्यासाठी हीट एनर्जी लागते 3.9 किलो जूल पर मोल. मग आपण ह्या 3 एक्झाम्पलच्या आधारे असं कम्पेअर करू शकत नाही की सर्व रिएक्शन ही स्पॉन्टॅनियस असू शकतात जर एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक असतील तर. मग त्यासाठी एक पर्टिक्युलर टायट्रिया यूज करायचा आणि तो टायट्रिया आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचा. म्हणून आजच्या लेक्चरचं नाव आहे आपल्या पॉईंटचं, व्हॉट इज मीन्स बाय एंट्रॉपी. काय ना आजच्या पॉईंटचं, व्हॉट इज मीन्स बाय एंट्रॉपी. की एंट्रॉपी कशाला म्हणायचं. दिस एंट्रॉपी आर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल S सिम्बॉल. कशाने रिप्रेझेंट करतो आपण, कॅपिटल S या सिम्बॉलने रिप्रेझेंट करत असतो. मग एंट्रॉपीचा स्टडी करत असताना लक्षात राहू द्या की दिस एंट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन अँड इट इज इंडिकेटेड बाय कॅपिटल S. की एंट्रॉपी एक स्टेट फंक्शन आहे आणि ते कॅपिटल S ने आपण रिप्रेझेंट करत असतो. बट नाव कन्सिडर वन ऑफ द वॉटर फेज सिस्टीम. की जर आपण एक वॉटरची फेज सिस्टीम जर कन्सिडर केली आणि त्याचं फेज ट्रान्सफॉर्मेशन जर पाहिलं तर काय होतं पहा, आणि त्याच्या आधारे आपल्याला एंट्रॉपी कम्पेअर करता येते. मीन्स एंट्रॉपी हे एक स्टेट फंक्शन आहे जे की इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असतं आणि पाथवर इंडिपेंडेंट आहे. ते आपण कॅपिटल S या सिम्बॉलने रिप्रेझेंट करत असतो. आणि हे
जे एंट्रॉफी जे स्टेट फंक्शन आहे त्याच्या आधारे आपल्याला एखाद्या केमिकल रिॲक्शनची किंवा कंपाऊंडची किंवा सबस्टन्सची स्पॉन्टॅनिटी ओळखण्यासाठी आपण एंट्रॉफी ह्या स्टेट फंक्शनचा यूज करत असतो. हे त्याचं ऍप्लिकेशन आहे, लक्षात राहू द्या. मग कन्सिडर करा की तुमच्याकडे एक आईस पार्टिकल आहेत. समजा अशा प्रकारचं एक कंपाऊंड्स आहे, सॉलिड कंपाऊंड्स आहे. समजा आपण इथे घेतला आईस. कोणत्या स्टेटमध्ये असतो? सॉलिड स्टेटमध्ये. मग आईस मधले जे पार्टिकल आहेत ते क्लोज टू इच अदर असतात, म्हणजे एकमेकाशी बाइंड झालेले असतात आणि क्लोज टू इच अदर असतात, एकमेकाला कनेक्ट दिसतात. पहा इथले पार्टिकल, हा याला कनेक्ट आहे, हा याला कनेक्ट आहे, हा याला कनेक्ट आहे. म्हणजे सॉलिड स्टेट मधला जो सबस्टन्स असतो त्याच्यामधले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे एकमेकाला क्लोज असतात. मीन्स क्लोज पॅक्ड पार्टिकल हे सॉलिड सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे यांची जी पार्टिकलची जी अरेंजमेंट असणार ती ऑर्डर असते, बट इट इज अ हायली ऑर्डर अरेंजमेंट. आणि याची जी अरेंजमेंट असणार आहे ती हायली ऑर्डर्ड अरेंजमेंट असते. पहा, जे सॉलिड सबस्टन्स जो आपला आईस आहे त्या पार्टिकलची अरेंजमेंट ही ऑर्डर फॉर्म मध्ये आहे. सॉलिड स्टेटमध्ये जर सबस्टन्स असेल तर त्याला आपण हायली ऑर्डर स्टेट म्हणतो. म्हणजे आईसने जर एखादं टेम्परेचर ऍब्सॉर्ब केलं, म्हणजे हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली, तर याच्यामधले जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे क्लोजली पेस्ड होते ते थोडेसे फ्री होतील आणि अशा प्रकारचे पार्टिकल तुम्हाला थोडेसे झालेले दिसतील. असे जर फ्री पार्टिकल जर असतील तर हे फ्री पार्टिकल कशामध्ये पाहायला भेटतात? आपल्याला लिक्विड वॉटरमध्ये पाहायला भेटतात. कशामध्ये असतात? लिक्विड वॉटरमध्ये. म्हणजे आईस ज्यावेळेस हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो त्यावेळेस त्याचं लिक्विड वॉटरमध्ये कन्व्हर्जन होतं आणि लिक्विडमध्ये सॉलिड पेक्षा पार्टिकल हे थोडेसे फ्री असतात. म्हणजे ऑर्डरचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? डिसऑर्डरमध्ये कन्व्हर्जन होईल. कशामध्ये कन्व्हर्जन होईल? तर डिसऑर्डर स्टेटमध्ये इथे कन्व्हर्जन झालेलं दिसेल. नंतर त्या लिक्विड वॉटरला आपण थोडंसं हीट केलं, त्यास याच्या हीट केल्यानंतर लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? वॉटर वेपर मध्ये होईल आणि त्याच्यापर्यंत पार्टिकल थोडेसे तुम्हाला फार अवे गेलेले दिसतील. त्यावेळेस हा कसा असेल? हायली डिसऑर्डर स्टेट मध्ये असेल. कशामध्ये असेल? हा हायली डिसऑर्डर स्टेट मध्ये असेल. म्हणजे इथे आपल्याला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मध्ये असणाऱ्या मॅटरच्या 3 स्टेट मधली ऑर्डर कम्पेअर करायची. की आपल्याला माहिती आहे 11वी मध्ये स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये आपण शिकलेलो आहोत की जे सॉलिड सबस्टन्स असतात त्यांच्यामधले पार्टिकल हे ऑर्डर असतात, जे लिक्विड सबस्टन्स असतात त्यांच्यामधले पार्टिकल थोडेसे फ्री फेस मध्ये असतात आणि जे गॅसियस स्टेट मधले मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामधले पार्टिकल एकमेकांमध्ये कसे असतात? रॅन्डम मध्ये तुम्हाला मूव्ह झालेले दिसतात. मग सॉलिड स्टेट मधला आईस आहे त्यावेळेस त्याची हायली ऑर्डर अरेंजमेंट होती, त्याला हीट केलं त्याच्यापासून डिसऑर्डर अरेंजमेंट मध्ये कन्व्हर्जन झालं. लिक्विडला नंतर आपण हीट केलं त्यावेळेस हायली डिसऑर्डर मध्ये कन्व्हर्जन झालं. मग आपल्याला एखाद्या सबस्टन्सची जर डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेसपणा जर मेजर करायचा असेल, रॅन्डमनेसपणा, तर त्यावेळेस आपण कोणता स्टेट फंक्शन यूज करतो? एंट्रॉपी हे स्टेट फंक्शन यूज करतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की एखादा सबस्टन्स जर सॉलिड कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होत असेल तर त्यावेळेस एंट्रॉपी इन्क्रीज होईल. मीन्स हायली ऑर्डर स्टेट इज कन्वर्टेड इनटू डिसऑर्डर स्टेट, देयर एंट्रॉपी इज ऑल्सो इन्क्रीजेस. इफ ग्रेटर द डिसऑर्डर देयर एंट्रॉपी इज ऑल्सो लार्जर. जर एंट्रॉपी जर डिसऑर्डरची जर जास्त असेल त्या सिस्टमची तर एंट्रॉपी देखील कशी असणार आहे? जास्त असणार आहे. नंतर लिक्विडचं कन्व्हर्जन जर आपण गॅसमध्ये केलं तर त्यावेळेस डिसऑर्डरचं कन्व्हर्जन हायली डिसऑर्डर स्टेटमध्ये होतं, त्यावेळेस एंट्रॉपी देखील काय होते? इन्क्रीज होत असते. पण याला आपण नाव देऊ शकतो या डायग्रामला ऑर्डर आर डिक्रीजेस. ऑर्डर आर डिक्रीजेस, एंट्रॉपी इंक्रीजेस. एंट्रॉपी इंक्रीजेस with increase in disorderness. म्हणजे जर तुमची ऑर्डर जर डिक्रीज होत असेल, इकडे डिक्रीज झालेली दिसते आणि डिसऑर्डर वाढलेली दिसते. ऑर्डरनेस कमी झाला आणि डिसऑर्डरनेस जर वाढत असेल तर त्या सिस्टीमची किंवा सबस्टन्सची एंट्रॉपी काय होत असते? इन्क्रीज होत असते. म्हणजे सबस्टन्सच्या स्टेटच्या फिजिकल स्टेटच्या आधारे आपण त्या केमिकल रिॲक्शनची एंट्रॉपी ही मेजर करत असतो. अँड दिस एंट्रॉपी मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, आणि ती एंट्रॉपी पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. मीन्स टू मेजर द डिसऑर्डर और रॅन्डमनेस, की एखाद्या मॉलिक्युलचा डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेस मेजर करण्यासाठी जे स्टेट फंक्शन आपण यूज करतो त्या स्टेट फंक्शनला काय म्हणायचं? एंट्रॉपी म्हणायचं.
मीन्स एंट्रॉपी इज मेजर टू मॉलिक्युलर रँडमनेस और डिसऑर्डरनेस, की एखाद्या मॉलिक्युलचा डिसऑर्डरनेसपणा किंवा रँडमनेसपणा जर मेजर करायचा असेल तर त्या फंक्शनला आपण काय म्हणत असतो, एंट्रॉपी म्हणत असतो. म्हणजे गॅसियस स्टेटमधले जे पार्टिकल असतात ते रँडम मध्ये मूव्ह झालेले दिसतात. म्हणून एखादा सबस्टन्स जर गॅसियस स्टेटमध्ये असेल तर एंट्रॉपी पॉझिटिव्ह असते, आणि एखादा सबस्टन्स जर सॉलिड स्टेटमध्ये असेल तर एंट्रॉपी हे निगेटिव्ह असते. हे आपल्याला एका एक्झाम्पलच्या आधारे पाहायचं आहे. मग कसं एक्झाम्पलच्या आधारे पाहणार का? त्याच्या अगोदर आपल्याला हे जनरल एक्झाम्पल माहिती झाल्यानंतर आपण याच्यामध्ये याची डेफिनेशन करू शकतो. क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी. क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी. क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी. एंट्रॉपीची डेफिनेशन आपल्याला लिहिता आली पाहिजे. काय लिहिता येईल डेफिनेशन? It is a measure of molecular randomness or disorder are called as entropy. काय डेफिनेशन करता येते एंट्रॉपीची? इट इज अ मेजर ऑफ मॉलिक्युलर रँडमनेस और डिसऑर्डर आर कॉल्ड ॲज एंट्रॉपी. की एखाद्या सबस्टन्सचा रँडमनेसपणा किंवा त्याचा डिसऑर्डरनेसपणा जर आपल्याला प्रॅक्टिकली मेजर करायचा असेल तर त्यावेळेस आपण जे स्टेट फंक्शन यूज करतो त्या स्टेट फंक्शनला आपण काय म्हणतो, एंट्रॉपी. बट दिस एंट्रॉपी आर डिपेंड्स ऑन देअर फिजिकल स्टेट ऑफ द सबस्टन्स. की एंट्रॉपी ही कशावर डिपेंड असते? सबस्टन्सच्या फिजिकल स्टेटवर डिपेंड असते. इफ मोस्ट ऑफ द सबस्टन्सेस आर पासिंग फ्रॉम सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. जर बरेचसे सबस्टन्सचं कन्व्हर्जन सॉलिड टू लिक्विड मध्ये होत असेल, कशामध्ये होत असेल? एखादा सबस्टन्स जर समजा तुमच्याकडे सॉलिड स्टेट मध्ये असेल, असं दाखवतो मी पहा. इफ एनी सबस्टन्स आर इन सॉलिड स्टेट इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये सबस्टन्स आहे म्हणजे हायली ऑर्डर स्टेटमध्ये असतो. ज्यावेळेस त्याचं लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्जन होतं म्हणजे डिसऑर्डर स्टेटमध्ये जातो, त्यावेळेस चेंज इन एंट्रॉपी ही 0 पेक्षा जास्त असते. म्हणजे डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0. जे चेंज इन एंट्रॉपी ही कशी असते, याच्यामध्ये पॉझिटिव्ह असते. जर दिलेल्या रिॲक्शन मध्ये, एक्झाम मध्ये अशी रिॲक्शन असते पहा, एखादी रिॲक्शन ही सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि त्याचं कन्व्हर्जन जर लिक्विड स्टेटमध्ये करायचं असेल तर हायली ऑर्डरचं कन्व्हर्जन डिसऑर्डर मध्ये होत असताना एंट्रॉपी 0 पेक्षा जास्त असते प्रॅक्टिकली. त्यावेळेस चेंज इन एंट्रॉपीची व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह असते. देन लिक्विड स्टेट इज कन्व्हर्टेड इनटू गॅसियस स्टेट. नंतर लिक्विड स्टेटचं कन्व्हर्जन जर आपण गॅसियस स्टेटमध्ये केलं तर लिक्विड स्टेट म्हणजे डिसऑर्डर असते आणि लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसियस स्टेटमध्ये होतं म्हणजे हायली डिसऑर्डर असते, म्हणजे रँडमनेस पण असतो. त्यावेळेस देखील चेंज इन एंट्रॉपीची व्हॅल्यू ही 0 पेक्षा जास्त असते अँड डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. आणि त्यावेळेस डेल्टा एस ची व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्ह असते. मग आता याच्यामध्ये पहा, ही झाली तुमची फॉरवर्डची रिॲक्शन. मग एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन असतो, आयडेंटिफाय द फॉलोइंग रिॲक्शन, एंट्रॉपी इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. की खाली काही रिॲक्शन दिले जातात आणि त्याच्या आधारे तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं जातं 1 मार्काला एमसीक्यू मध्ये, की खालील दिलेली रिॲक्शन ही पॉझिटिव्ह एंट्रॉपी शो करते का निगेटिव्ह. जर डेल्टा एस ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा जास्त असेल तर डेल्टा एस काय असेल, पॉझिटिव्ह असेल. आणि डेल्टा एस ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा कमी असेल तर ती व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह. मग आता डेल्टा एस 0 पेक्षा जास्त कधी असतो, सॉलिडचं कन्व्हर्जन एकतर लिक्विड मध्ये किंवा ॲक्वियस मध्ये होत असेल तर पॉझिटिव्ह असेल, किंवा लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस मध्ये होत असेल तर डेल्टा एस ची व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्ह असेल. बट वाईस वर्सा, त्याच्या वाईस वर्सा जर असेल, गॅस इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. जर आपण गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये केलं म्हणजे हायली डिसऑर्डरचं कन्व्हर्जन डिसऑर्डर मध्ये जर केलं तर डेल्टा एस ची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 असते. त्यावेळेस डेल्टा एस कसा असतो तुमचा, निगेटिव्ह असतो, म्हणजे एंट्रॉपी कमी असते. नंतर दुसरं काय सांगता येईल, इफ लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू सॉलिड स्टेट और ॲक्वियस सोल्युशन. की लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड स्टेटमध्ये होत असेल
की ॲक्वियस सोल्युशनचं कन्व्हर्जन सॉलिड स्टेटमध्ये जर होत असेल तर डेल्टा एस इज लेस दॅन 0 असेल, म्हणजे इथं डेल्टा एस देखील काय असणार आहे, तुमची निगेटिव्ह असेल. तर हा कन्सेप्ट इथं महत्वाचा आहे. 1 मार्काला एक्झाम मध्ये असं विचारतात, त्यासाठी हा जनरल कन्सेप्ट लक्षात राहू द्या. आपण एक्झाम्पल तर घेणारच आहोत. काय लक्षात राहील, दिलेली रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट जर सॉलिड स्टेट मध्ये असेल आणि प्रॉडक्ट लिक्विड स्टेट मध्ये असेल तर त्याचं डोळं झाकून उत्तर काय लिहायचं, डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. नंतर दिलेला रिॲक्टंट लिक्विड स्टेट मध्ये असेल आणि प्रॉडक्ट जर गॅसियस स्टेट मध्ये असेल एखादा, तर त्याचा आन्सर काय लिहिणार, डेल्टा एस इज पॉझिटिव्ह, म्हणजे एंट्रॉपी इन्क्रीजेस. नंतर आता निगेटिव्ह कधी लिहायची, रिॲक्टंट जर गॅस असेल आणि प्रॉडक्ट जर लिक्विड असेल तर त्यावेळेस एंट्रॉपी काय लिहायची, निगेटिव्ह. किंवा लिक्विड हा रिॲक्टंट असेल आणि प्रॉडक्ट जर सॉलिड असेल तर एंट्रॉपी काय असणार आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे डिक्रीज होते. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो पहा कशा प्रकारे आपल्याला याचे एक्झाम्पल लिहिता येतात. एक्झाम्पल लिहित असताना समजा तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, दिस सोल्युशन ऑफ सॉलिड आयोडीन इन वॉटर, की आयोडीन हा तुम्हाला सॉलिड स्टेट मध्ये दिला आणि त्याची रिॲक्शन वॉटर सोबत केली, तर याच्यापासून ॲक्वियस आयोडीन तयार होईल. कारण आयोडीन हा कोणत्या स्टेट मध्ये असतो, सॉलिड स्टेट मध्ये असतो, जो आपण इंजुरी झाल्यानंतर यूज करतो पहा, त्याला आपण आयोडीन म्हणतो, येलोइश कलरचा असतो. आणि तो आयोडीन जर सॉलिड स्टेट मध्ये असेल आणि त्याला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला तर ॲक्वियस आयोडीन तयार होईल. मग सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे इथली ऑर्डर काय असणार आहे, तुमची हायली ऑर्डर्ड फॉर्म असेल, बरोबर. हा कसा आहे, हायली ऑर्डर फॉर्म मध्ये आहे, सॉलिड आहे म्हणलं, पार्टिकल एकमेकाच्या क्लोज आहेत. याच्यापासून ॲक्वियस सोल्युशन तयार झालं म्हणजे कसली स्टेट असेल, डिसऑर्डर स्टेट असेल, म्हणजे रँडमनेस वाढला. इफ रँडमनेस आर इन्क्रीजेस देन एंट्रॉपी इज ऑल्सो इन्क्रीजेस. जर रँडमनेस चेंज झाला तर एंट्रॉपी चेंज होते, म्हणजे काय होईल इथं, डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0 मीन्स डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. एस डेल्टा एस काय असेल तुमचा, पॉझिटिव्ह असेल. लक्षात फर्स्ट एक्झाम्पल, की आयोडीन हा सॉलिड स्टेट मध्ये होता, म्हणजे रिॲक्टंट सॉलिड स्टेट मध्ये होता, त्याच्यापासून ॲक्वियस आयोडीन तयार झाला, म्हणजे हायली ऑर्डरचं कन्व्हर्जन डिसऑर्डर मध्ये झालं, त्याच डेल्टा एस ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आहे, म्हणजे एंट्रॉपी काय असणार आहे, पॉझिटिव्ह असेल. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतं पाहिजे. समजा तुम्हाला दिलेला आहे हायड्रोजन गॅस. दिस हायड्रोजन गॅस इज कन्वर्टेड इनटू 2 इक्विव्हॅलंट ऑफ हायड्रोजन गॅस. आता काही जण म्हणतील सर इथं देखील गॅस दिला तुम्ही रिॲक्टर मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये देखील गॅस आहे, याचं कसं लिहायचं. एकदम सोपं आहे. हायड्रोजन गॅस इथं किती मॉलिक्यूल दिसतो, काय नाही म्हणजे 1 आहे, पण इथं नंबर ऑफ मोल्स किती, त्याचे 2 आहेत, पण दोन्ही गॅसियस स्टेट मध्ये आहेत. इथं 1 मोल आहे आणि इथं 2 मोल, म्हणजे डिसऑर्डरचं कन्व्हर्जन हायली डिसऑर्डर मध्ये झालं. मग इथं डेल्टा एस ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 पेक्षा जास्त आहे, आणि हा ऑलवेज काय असतो, पॉझिटिव्ह असेल. म्हणजे याचा आन्सर देखील काय असेल, पॉझिटिव्ह, कारण ही हायली डिसऑर्डर स्टेट झाली आणि ही काय होती, फक्त डिसऑर्डर होती, बरोबर. इथं एकच हायड्रोजन गॅसचा मॉलिक्यूल होते, इथं 2 हायड्रोजन गॅस तयार झाले, म्हणून रँडमनेस वाढत गेला, म्हणजे डेल्टा एस ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त येणार आहे प्रॅक्टिकली, म्हणजे डेल्टा एस काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आता दुसरं एक्झाम्पल सांगायचं पहा. समजा तुम्हाला दिलेला आहे 2 इक्विव्हॅलंट ऑफ हायड्रोजन गॅस प्लस O2 गॅस, याच्यापासून तयार होईल 2 इक्विव्हॅलंट ऑफ H2O इन लिक्विड स्टेट. आता पहा इथं 2 मॉलिक्यूल आहे हायड्रोजन गॅसचे आहेत आणि 1 मॉलिक्यूल ऑक्सिजनचे, म्हणजे गॅसचे किती मॉलिक्यूल झाले, 3. पण इथं रिॲक्टंट मध्ये 2 मॉलिक्यूल आहेत, पण कशाचे आहेत, लिक्विडचे. म्हणजे डिसऑर्डरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, इथं हायली डिसऑर्डरचं कन्व्हर्जन डिसऑर्डर मध्ये झालं, बरोबर. हायली डिसऑर्डर इज कन्वर्जन टू डिसऑर्डर स्टेट, डेल्टा एस इज लेस दॅन 0, त्यास एंट्रॉपी डिक्रीज होते. एंट्रॉपी डिक्रीज झाली म्हणजे रँडमनेस कमी झाला. इफ रँडमनेस आर डिक्रीजेस तर एंट्रॉपी इज निगेटिव्ह. इथं लक्षात राहू द्या, रिॲक्टंट गॅस होता, प्रोडक्ट लिक्विड आहे, म्हणजे डेल्टा एस चे आन्सर काय आलं, निगेटिव्ह आलं. आता दुसरं एक्झाम्पल आहे लाइमस्टोन्स. समजा कॅल्शियम कार्बोनेट आहे, कोणत्या स्टेट मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये, त्याला आपण डिकम्पोज केला हायर टेम्परेचरला. कॅल्शियम ऑक्साईड हा सॉलिड स्टेट मध्ये तयार होईल आणि कार्बन डायऑक्साईड हा गॅसियस स्टेट मध्ये तयार होईल. इथं सॉलिड आहे म्हणजे ऑर्डर स्टेट मध्ये आहे,
आणि एक गॅसियस मॉलिक्यूल तयार झाला म्हणजे डिसऑर्डर स्टेट आहे. जर डिसऑर्डर स्टेट असेल तर डेल्टा एस हा ग्रेटर दॅन काय असेल 0 पेक्षा. चेंज इन एंट्रॉपी काय येणार आहे तुमची पॉझिटिव्ह असेल. म्हणजे ह्या 4 एक्झाम्पल मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर इथं काय होतं सॉलिडचं कन्व्हर्जन ॲक्वियस मध्ये झालं म्हणजे डेल्टा एस पॉझिटिव्ह आला म्हणजे स्टेट बदलली. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये डिसऑर्डरचं कन्व्हर्जन हायली डिसऑर्डर मध्ये झालं म्हणजे 1 मोल गॅसियसचं कन्व्हर्जन 2 मोल गॅसियस मध्ये झालं म्हणजे डेल्टा एस इथं देखील काय लिहिणार आपण पॉझिटिव्ह लिहिणार. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये इथं गॅसियसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालं म्हणजे एंट्रॉपी डिक्रीज झाली. एंट्रॉपी डिक्रीज झाली म्हणजे रॅन्डमनेसपणा कमी झाला म्हणजे डेल्टा एस काय आला तुमचा निगेटिव्ह आला. आणि शेवटच्या एक्झाम्पल मध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन CO2 गॅसमध्ये झालं म्हणजे एंट्रॉपी वाढली आणि इथं डेल्टा एस ची व्हॅल्यू काय असणार आहे पॉझिटिव्ह. मग आता डेल्टा एस 0 कधी असू शकतो पहा. समजा तुम्हाला दिलेला आहे आयर्न ट्रायऑक्साइड इन सॉलिड स्टेट अँड 3 इक्विव्हॅलंट ऑफ हायड्रोजन इन गॅसियस स्टेट. याला जर आपण डिकम्पोज केलं तर 2 इक्विव्हॅलंट ऑफ आयर्न इन सॉलिड स्टेट तयार होतो आणि 3 इक्विव्हॅलंट मध्ये काय असेल H2O इन गॅसियस स्टेट. आता पहा इथं 3 हायड्रोजन गॅसियस मॉलिक्युल आहेत. प्रोडक्ट मध्ये 3 हायड्रोजन वॉटर मॉलिक्युल आहेत 3 वॉटर मॉलिक्युल आहेत गॅसियस स्टेट मध्ये आणि रिएक्टंट मध्ये 3 हायड्रोजन आहे गॅसियस स्टेट मध्ये. म्हणजे दोन्ही साईडला मोलची संख्या कशी आहे सेम आहे. जे चेंज इन एंट्रॉपी इथं इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये आहे आणि इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये आहे म्हणजे डेल्टा एस काय असणार आहे 0. म्हणजे दोन्ही साईडला जर सारखे मॉलिक्युल असतील नंबर ऑफ मोल्स गॅसचे तर डेल्टा एस काय आला 0. गॅस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड गेलं तर डेल्टा एस काय असणार आहे निगेटिव्ह आणि सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस जर गेलं तर डेल्टा एस काय असणार आहे पॉझिटिव्ह. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पण त्यानंतर आता क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन आपण शिकलो त्याचे खालचे काही एक्झाम्पल एंट्रॉपीचे पाहिले. तर एक फॉर्म्युला आपल्याला स्टडी करायचा आहे क्वांटिटेटिव्ह डेफिनेशनच्या आधारे. पण समजा तुम्हाला चेंज इन एंट्रॉपी माहिती आहे. चेंज इन एंट्रॉपी म्हणजे काय असतो डेल्टा एस म्हणजे S2 मायनस S1 असेल. मग चेंज इन एंट्रॉपी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे पहा हीट ट्रान्सफर्ड रिव्हर्सिबली डिवाइड बाय absolute temperature of heat transfer क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉपीचे स्टडी करत असताना आपल्याला जनरल डेफिनेशन माहिती झाली की एखाद्या मॉलिक्युलचा रॅन्डमनेसपणा किंवा डिसऑर्डर जर आपल्याला मेजर करायचे असेल तर त्याला आपण एंट्रॉपी म्हणतो. अँड दिस चेंज इन एंट्रॉपी आर कॅल्क्युलेटेड बाय डेल्टा एस इज इक्वल टू S2 मायनस S1. पण प्रॅक्टिकल जर आपण डेल्टा एस कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे द चेंज इन एंट्रॉपी इन अ सिस्टीम इज द रेशो ऑफ heat transferred in reversible manner to the absolute temperature of heat transfer takes place are called as a change in entropy. But this change in entropy is equal to heat absorbed in reversible manner divided by absolute temperature T. जे डेल्टा एस चा फॉर्म्युला काय आहे Q रिव्हर्सिबल अपॉन T. देन व्हॉट इज द युनिट ऑफ डेल्टा एस. याची युनिट काय असणार तर डेल्टा एस युनिट जर पाहिलं तर जूल पर केल्विन हे SI युनिट आहे पहा. कॅलरी पर केल्विन हे CJS युनिट आहे आणि 1 एंट्रॉपी युनिट इज इक्वल टू 1 जूल पर केल्विन असतो. हे लक्षात राहू द्या. म्हणजे चेंज इन एंट्रॉपीचे 3 प्रकारचे युनिट आहे. हीट आर मेजर्ड इन जूल अँड टेम्परेचर आर मेजर्ड इन केल्विन. म्हणून याचं SI युनिट जर पाहिलं तर जूल पर केल्विन आहे. हीट आर मेजर्ड इन कॅलरी अँड टेम्परेचर आर मेजर्ड इन केल्विन. याचं CJS युनिट काय आहे कॅलरी पर केल्विन. देन व्हॉट इज द एंट्रॉपी युनिट. एंट्रॉपीची युनिट काय असणार आहे 1 एंट्रॉपी युनिट इज इक्वल टू 1 जूल पर केल्विन. याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलेच्या जर आपल्या लक्षात येतं डेल्टा एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q रिव्हर्सिबल मीन्स चेंज इन एंट्रॉपी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q रिव्हर्सिबल बट चेंज इन एंट्रॉपी इज रेसिप्रोकल ऑफ देअर टेम्परेचर. पण टेम्परेचरच्या कशी आहे ती इनवर्स आहे.
म्हणजे एखाद्या सिस्टीममध्ये जर आपण हीट ऍड केलेले असेल आणि टेम्परेचर हायर असेल तर त्याचा रँडमनेसपणा कमी होतो, आणि एखाद्या सिस्टीममध्ये जर आपण हीट ऍड केली असता लोअर टेम्परेचरला तर त्याचा रँडमनेसपणा काय होतो, इन्क्रीज होतो. मीन्स change in entropy is directly proportional to their heat absorbed in reversible manner at a lower temperature. Their randomness is also increases. But change in entropy is directly proportional to their heat absorbed in reversible manner at a higher temperature. Their randomness is also decreases. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर रँडमनेसपणा वाढतो, कमी होतो, आणि टेम्परेचर कमी झाला तर त्या सिस्टीमचा रँडमनेसपणा वाढलेला दिसतो. म्हणजे एखाद्या सिस्टीममध्ये हीट ऍड करत असताना ती हेट जर आपण लोअर टेम्परेचरला ऍड केलेली असती तर त्याची डिसऑर्डरनेसपणा वाढतो, आणि तीच हीट जर आपण हायर टेम्परेचरला ऍड केली तर त्याचा रँडमनेसपणा कमी होतो. म्हणून आपल्याला ह्या इक्वेशन 2 आणि 3 च्या आधारे लक्षात येतं पहा. डेल्टा एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू रिव्हर्सिबल, बट डेल्टा एस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/T. म्हणजे टेम्परेचरच्या ती कशी आहे, इनव्हर्स आहे, पण हीटच्या कसे असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एनर्जी आणि स्पॉन्टॅनिटी आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा स्टडी करणार आहोत. थँक्यू.